दरुज इथं 3 पाणी जुगार अड्ड्यावर पुसेगाव पोलिसांचा छापा, 7 जणांवर गुन्हा, 54,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पुसेगाव पोलिसांनी तालुका खटाव इथं सुरू असलेल्या बेकायदेशीर 3 पाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 7 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन व जुगारासाठी वापरले जाणारे पत्ते असा एकूण 54,850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजेच्या सुमारास दरुज निळव ते भुरकवडी मार्गावरील अक्षय सुरेश गायकवाड यांच्या पत्त्याच्या शेडजवळील पिंपळणीच्या झाडाखाली काही जण आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे 3 पाणी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार टाकलेल्या छाप्यात 7 जणांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी बाळू शंकर गायकवाड वय वर्ष 55, कैलास गडी पवार वय वर्ष 56, दत्तात्रय पंढरीनाथ खराडे वय वर्ष 42, प्रकाश विलास आवळे वय वर्ष 38, संतोष नारायण आवळे वय वर्ष 40, दादू सदाशिव पाटोळे वय वर्ष 47 आणि अक्षय सुरेश गायकवाड सर्व राहणार दरुज, तालुका खटाव, जिल्हा सातारा यांच्या विरुद्ध पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 179/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान आरोपींकडून रोख रक्कम, जुगारासाठी वापरलेले पत्ते तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल फोन असा एकूण 54,850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद तुकाराम जाधव यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास हवालदार भोसले करत आहेत। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।